आघात करते का? अगं मरेल ती. अगं सटवे, अगं बोल ना, कुठे आहे शंभूबाळ? मी खरंच तुला जिम्मेवारीनं सांगून ठेवतेय. ही घेऊन गेली शंभूबाळाला, मी बघितलंय. हे काय करतेस तू रमाई? दरवेळी सकूच का? सकूनच का जबाबदार धरतेस? तू काय करतेस हे एकदा बघत का नाहीस? तू त्या तीर्थात काय मिसळलं होतस रमाई, सांग. आणि कुणाच्या सांगण्यावरून मिसळलं होतस, बोल ना. त्या तीर्थामुळे माझी आणि सकूची किती भयंकर अवस्था झाली होती, बघितलंस ना? आठवत आहे ना तुला की यात तुझा काहीच दोष नाहीये? जर ते तीर्थ मी प्यायलो नसतो ना रमाई, तर मला बांधून ठेवण्याची वेळ आली नसती आणि मग शंभूला कुणीच काही करू शकलं नसतं. म्हणजे सगळं खापर माझ्यावर फोडतोयस? माझी चूक आहे का? या सगळ्याला मी जबाबदार आहे? अरे ही सकू शंभूला कडेवर घेऊन सरळ सरळ मला म्हणाली, मी याला आकाशात फिरायला घेऊन जाते. याला पण मी जबाबदार आहे का? आणि देखू ही बाहेरून कशी आली? मुळात ही बाहेर गेलीच का होती हे विचार ना तिला. अरे या चेटकिडीनं माझ्या शंभूला माझ्या डोळ्यासमोर नेलंय. मी बघितलं, काका पण तिथेच होते. भाऊजी बरोबर ना? आणि यमुना बेशुद्ध पडली तेव्हा सुद्धा ती सकू सकू अशीच ओरडत होती. अगं पण रमाई, त्या तीर्थामुळे सकूची काय अवस्था झाली होती लक्षात आहे ना तुझ्या? आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं ना. तिला कसलंच भान नव्हतं, गेली असेल त्यात ती बाहेर. नाही दिगू, तुला ठाऊक नाहीये. अरे ही सकू साधी नाहीये. अरे हिला बरं वाटलं ह्याचं सोंग तिने केव्हा घेतलं? तुझ्या अंगात आलं तेव्हा. हा, खरं म्हणजे हिच्यावर खरोखरचा काहीही परिणाम झाला नव्हता. अरे सगळं सोंग रे. उद्या समजा हिला कोणी पिंजऱ्यात ढकललं तर ही चिटकीण सरळ तिथून उठून बाहेर येईल ना. भाऊजी बोल ना सटवे, बोल. कुठे घेऊन गेलेस शंभू बाळाला? कुठे नेऊन ठेवलेस? बोल. हो, मी खरंच काही नाही केलंय हो. आणि मी शंभू बाळाला कशाला पळवी? माझाही त्याच्यावर किती जीव आहे. खोटारडी आहेस का तू? खोटारडी. तुला 14 रत्न दाखवल्याशिवाय तू वटीवर येणार नाहीस. अगं किती वेळा सांगू तुला की बाबाजी सकूचं रूप घेऊन येतात? तेच संधी साधून ही सगळी भयंकर कृत्य करतायत. किती वेळा सांगू तुला? अरे दगडाला जन्माला घातले रे मी. अरे मूर्ख माणसा, काय या चेटकिणीला पाठीशी घालतोयस? आणि का सारखं सारखं बाबाजीला मध्ये ओढतोस तू? आहे मी दगड, आहे दगड, झालं. पण आधी शंभू बाळाला शोधायला हवं. अरे काका चल ना, आपण का उगाच वेळ वाया घालवतोय? आपण लगेच शंभूला शोधायला निघूया, चल. अरे कशाला उगा शोधायचं? जिने पळवलंय ती समोर आहे ना, तिलाच विचार ना. डोकं दगडावर जरी आपटवलं ना तरी तुम्ही पुन्हा तिथेच येणार. अरे किती वेळा सांगू, सकूचा यात काहीही संबंध नाहीये. ठीक आहे, मी एकटा जाऊन शंभूला शोधणार. तुम्ही इथे बसा, ऊर बडवत बसा. थांब रे. ए बाई सकू, कुठे नेऊन ठेवले शंभू बाळाला? हो सासू काकू, मी खरंच काही नाही केलंय हो. अगं तुला आमची जरा सुद्धा दया माया नाही का ग? अगं सांग ना चेटके, कुठे आहे माझं शंभू बाळ? कुठे घेऊन गेलेस त्याला? सांग शंभू, शंभू बाळ माझं. शंभू, 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 शंभू बाळा. शंभू. अरे कुठे आहेस रे तू शंभू बाळा? अरे कुठे गेला? शंभू. हो, कुठे निघालात?
नाही नाही अजिबात जायचं नाही. मग काय घरात भाकऱ्या तापत बसू मी? तुम्ही तुमची कामं करू नका आणि आम्हाला अडवा. उपयोग काय रे तुमचा? नुसते ठोकळ्यासारखे उभे राहता इथे. अरे ते बाबाजी सकूच्या रूपात येऊन शंभू बाळाला पळवून घेऊन गेले. तुम्ही त्यांना का नाही अडवलं? आणि काय रे, कुठे लक्ष असतं रे तुमचं? तुम्ही आम्हाला पहार द्यायला आहात ना, मग इथे कोण येतं जातं याकडे डोळे उघडे ठेवून बघता का तुम्ही? हे बघा, इथून कुणी आत गेलं नाही की कुणी बाहेर गेलं नाही. नाही नाही तुम्ही असले कारण देऊन बाहेर जायला बघताय. अजिबात जायचं नाही. चला मागे. तू सांगणार आज्ञा आम्हाला आता? जास्त बोललास ना तर थोबाड फोडून टाकेन मी तुझा. तुझ्या नाका खालून शंभू बाळाला पळवून घेऊन गेले आणि तू मला गुरमी दाखवतोयस. हे बघ, शंभूला शोधण्यासाठी माझा जीव गेला ना तरी चालेल, पण मी थांबणार नाही. कळलं? दिगू, आपल्याला शंभू बाळाला शोधायचंय ना, चल निघ मग. बरोबर बोलतोय तू. इथे वेळ वाया घालवता कामा नये. शंभूला शोधायला हवं. हे काम करतो मी वरच्या अंगाने विशीपर्यंत बघतो, तू खालच्या अंगाने जा. आणि तुम्ही रे, एकाने माझ्या बरोबर चला आणि एकाने काका बरोबर जा. तू चाल रे. शंभू बाळा, चल रे. शंभू बाळा. शंभू बाळा, शंभू. आता कशी चुपचाप वाट मोकळी करून दिली. शंभू बाया, खूप मऊ झाली ना. आपण कसं तुझ्या खुळ्या मामाला आणि चक्र आजोबाला फसवलं. आता म्हणावं की बस आता शोधत. शंभू बाया, तुला माहितीये का, आता आहे ना आपण खूप धमाल करणार आहोत. आणि ना तुला तिथे खूप मित्र मिळणार आहेत. चला आता आपण आपल्या खास वाटेने आपल्या ठाण्यावर जाऊया. तुझ्या मामाला कसली सापडतो. आता बस म्हणावं शोधत. तुला शेवटचा विचार, बरं मला ना सांग, कुठे ठेवलास माझ्या शंभू बाळाला? अगं बोल ना. ए, डोळे नाही हा दाखवायचे, डोळे काढून हातात दे. उत्तर दे, दे उत्तर. कुठे शंभू बाळ? मला समोर तो माझा शंभू बाळ हवाय. सांग, नाहीतर तुझ्या नाहीतर माझ्या तरी जीवाचा काहीतरी बरं वाईट करून घे मी. सांग. हो सासूबाई, शंभू माझाही तितकाच लाडका आहे हो. मी खरंच सांगते, मी काही नाही केलंय.